आजपासून सर्वत्र नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे। अमरावती शहराची कुलदैवत आई अंबादेवीच्या मंदिरातही मोठ्या उत्साहात नवरात्री महोत्सवाला प्रारंभ झाला। पहाटेपासूनच हजारो भाविकांनी अंबादेवीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे। चला या पवित्र सोहळ्याचा एक सविस्तर आढावा घेऊया। अमरावती शहराचे श्रद्धास्थान असलेल्या अंबादेवी मंदिरात नवरात्री महोत्सवाला पहाटे 4:30 वाजतापासून देवीच्या अभिषेकाने सुरुवात झाली। अभिषेकानंतर लगेचच घटस्थापना करण्यात आली आणि त्यानंतर देवीचा मनमोहक शृंगार करण्यात आला। सकाळी 7:30 वाजता देवीची पहिली आरती झाली। यावेळी संस्थानचे सचिव डॉक्टर जयंत पांढरीकर आणि त्यांच्या पत्नी यांनी घटस्थापनेच्या पूजेत सहभाग घेतला। दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी मंदिराचे प्रवेशद्वार अभिषेक सुरू असतानाच खुले करण्यात आले होते। हजारो भाविकांनी पहाटेपासूनच देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला।
दीपं पंचार्तिकदीपं समर्पयामि जलनिष्कलीकरणं देवतानां वन्दनं पुष्पैः आरोग्यार्थे भक्तानां वन्दनं स्तुतिध्यायं पठेत् अलमन्त्रपुष्पाञ्जलिः ॐ यज्ञेन यज्ञमय देवास्ताय धर्माणि प्रथमान्यः सन्त देहदाकं महिमानः सजन्त्रयत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय वैया रामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं भारतेष्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमय्य समन्तमय्या ईस्यात् सर्वभौम सार्वानुशान्ताः परार्धाः पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकरायति तन्मेष श्लोकोऽधिगतः परिवेष्टारो मरुतस्यावसकुर्हि आविघ्नस्य कामप्रे विश्वे देवाः सभासद इति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ॐ कात्यायनी च विद्महे कन्याकुमारी च धीमहि तन्नो दुर्गी प्रचोदयात् ॐ सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णब्रह्माय धीमहि तन्नो सद्गुरुः प्रचोदयात् नानासुगन्धपुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिं मया दत्तं गृहाण परमेश्वरी अतमन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि बोल अम्बा माता की अम्बा माता की सर्वांना विनंती आहे फुलं प्रसाद कोणीही फेकू नका. मंदिरातील गर्दी लक्षात घेता महिलांसाठी ओटी भरण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली. संस्थानचे सचिव डॉक्टर जयंत पांढरीकर यांनी परदेशात असलेल्या भाविकांना सिटी न्यूजच्या माध्यमातून देवीच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. जे काही कारणाने मंदिरात येऊ शकत नाहीत किंवा जे देशाच्या इतर कानाकोपऱ्यात आहेत किंवा विदेशात सुद्धा आहे त्यांना सिटी न्यूजच्या माध्यमातून अंबाबाईचं दर्शन घडू शकतं. त्यांनी सिटी न्यूजच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून हे दर्शन घ्यावं असं आवाहन आम्ही सर्वांना करतो. नवरात्रीच्या 9 दिवसात येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहराचे दैवत असलेल्या अंबादेवीच्या दर्शनासाठी देशभरातून आणि परदेशातूनही भाविक येत असतात. नवरात्रीच्या या मंगलमय पर्वात आई अंबादेवी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुख समृद्धी देवो हीच प्रार्थना. अंबादेवी मंदिरातील नवरात्री उत्सवाचे अधिक अपडेट बघण्यासाठी जुळत रहा सिटी न्यूजशी.